तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो एक सेकंड पण आपल्याला लागणार नाही, या सुपर क्लासला सर्वांनी एक लाईक नक्कीच करायचं आहे। जेव्हा तुम्ही या सुपर क्लासला लाईक करसाल तुमच्यातर्फे मोटिवेशन अशाच प्रकारचे सुपर क्लास बनवण्यासाठी मला प्राप्त होईल, मिळेल। त्या कारणास्तव लाईक लगेच करून घ्या। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब आतापर्यंत केलेले नसेल तर आताच्या आताच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया, पाहूया। आणि प्रश्न सर्वात पहिला असा आहे, देशाचा चौथा नागरिक कोण असतो ते विचारलेलं आहे। पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा नागरिक विचारलेला आहे की कोण असतो। तर विद्यार्थ्यांनो चौथा नागरिक राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी कोणता योग्य राहील, तर एक योग्य राहणार आहे। राज्यपाल हा जो व्यक्ती असतो तो देशाचा चौथा नागरिक म्हणून ओळखला जात असतो, सर्वांना लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न दुसरा कव्हर करूया। भारतातील सर्वात मोठी द्विकल्पीय नदी कोणती आहे? स्पेशली विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो। द्वीपकल्पीय नदी सर्वात मोठी असलेली ऑप्शनमध्ये आहेत गोदावरी, गंगा, यमुना किंवा सरस्वती। तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे। गोदावरी ही नदी भारतातील सर्वात मोठी कोणती, तर द्वीपकल्पीय आहे। प्रश्न तिसरा कव्हर करूया। खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइस नाही ते आपल्याला विचारलेलं आहे। इनपुट डिव्हाइस नसलेला पर्याय कोणता दिलेला आहे? माऊस, प्रिंटर, कीबोर्ड किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दोन योग्य आहे। प्रिंटर हा जो आहे डिव्हाइस तो इनपुट डिव्हाइस नसलेला भाग आपल्याला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथ्या क्रमांकाचा पाहूया। लोकहितवादी नावाने कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। सर्वांना याचं उत्तर येत असेल। लोकहितवादी नावाने ओळखले जाणारे व्यक्ती कोण आहेत? विनायक सावरकर, महर्षी कर्वे, पंडित नेहरू किंवा गोपाळ देशमुख। तर ऑप्शन क्रमांक किती? चार योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। गोपाळ देशमुख यांनी जे आहे तर लोकहितवादी या नावाने त्यांना ओळखले जात असते। तर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न पाचवा असा दिसून येतो, प्लासीच्या लढाईत ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणत्या व्यक्तींनी केलेले होते? हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो एक्झाममध्ये। प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह, जॉन कार्निक, स्टिंगर लॉरेन्स किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक योग्य राहणार आहे। रॉबर्ट क्लाइव्ह यांनी जे आहे प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व केलेले दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न सहावा विद्यार्थ्यांनो असा आहे, परमहंस सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे। कोणत्या परमहंस सभेची स्थापना विचारलेली आहे? ऑप्शनमध्ये आहेत 1950, 1949, 1952 किंवा 1954। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे। 1949 या वर्षी परमहंस सभेची स्थापना झालेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न सातव्या क्रमांकाचा दिसून येतो की महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कादंबरीचं नाव विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येते की महानायक ही कादंबरी आहे। कादंबरीचे लेखक गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, विश्वास पाटील किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे। विश्वास पाटील यांनी महानायक या कादंबरीचे लेखक असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। प्रश्न आठवा असा आहे, वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक आपल्याला विचारलेलं आहे। आता या ठिकाणी सर्व जे प्रश्न आलेत विद्यार्थ्यांनो हे एक्झाममध्ये विचारलेलेच आहेत, त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक कोणते आहेत विचारलेले आहे। अण्णाभाऊ साठे, पंडित नेहरू, महर्षी कर्वे किंवा लोकमान्य टिळक। तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे। अण्णाभाऊ साठे यांनी जे आहे वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहेत असे। प्रश्न नवव्या क्रमांकाचा, भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय विचारलेला आहे। पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे? ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध किंवा शीख। तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे। शीख धर्म भारतातील कितव्या? तर विद्यार्थ्यांनो चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। कव्हर करूया। दहावा प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? मूलभूत अधिकारांची संख्या राज्यघटनेमध्ये किती आहे? 5, 6, 7 किंवा 4। तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे। 7 एवढी राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांची एकूण संख्या असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते।
तर 11वा प्रश्न कव्हर करूया. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 28 ऑगस्ट 1905, 31 ऑगस्ट 1905, 30 ऑगस्ट 1905 किंवा 29 ऑगस्ट 1905. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. 29 ऑगस्ट 1905 या वर्षी या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा झालेला दिसून येतो. कव्हर करूया. 12वा प्रश्न असा आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रपती, सरन्यायाधीश, पंतप्रधान किंवा महाधिवक्ता. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. पंतप्रधान यांनी नीती आयोगाचे अध्यक्ष असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर कव्हर करूया. 13वा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर कोणते मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर असणारे व्यक्ती यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. वसंतराव नाईक यांनी जे आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री पदावर सर्वात जास्त कार्यकाळ त्यांनी व्यतीत केलेला आहे. कव्हर करूया. 14वा प्रश्न, कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला दिसून येतो? कोणते युद्ध होते ज्यानंतर त्यांनी युद्धाचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला? प्लासी, पानिपत, कलिंग किंवा कुरुक्षेत्र. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती? 3 योग्य राहणार आहे. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 15वा असा आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? रत्नागिरी, रायगड, मुंबई उपनगर किंवा सिंधुदुर्ग. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 16वा असा आहे, संविधान सभेमध्ये प्रत्येकी 1 जागा मिळवणारे किती पक्ष होते ते विचारलेलं आहे. प्रत्येकी 1 जागा कशामध्ये? संविधान सभेमध्ये किती पक्ष होते? 5, 7, 8 किंवा 10. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 7 सदस्य प्रत्येकी 1 जागा मिळवणारे संविधान सभेमध्ये आपल्याला दिसून येतात. तर कव्हर करूया. 17वा प्रश्न, कर्करोगावरील उपचारासाठी कशाचा वापर केला जातो विचारलेलं आहे. कर्करोग म्हणजेच आपण ज्याला इंग्लिशमध्ये कॅन्सर असं म्हणतो, या रोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो असतो? आयोडीन, सोडियम, कोबाल्ट किंवा युरेनियम. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कोबाल्टचा वापर जो आहे कर्करोगावरील उपचारासाठी करताना आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 18वा विद्यार्थ्यांनो, कोणत्या मार्गाने सरकारला सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते विचारलेलं आहे. यानेच आपला देश चालतो विद्यार्थ्यांनो. जेही सरकारी पदावर असतात त्यांचे जे पेमेंट असते या मार्गाने सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असते. असा कोणता मार्ग आहे? कर मार्गाने, दंड, शुल्क किंवा सरकारी कंपन्यांचा नफा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कर मार्गाने जो आहे संपूर्ण जे भारत सरकार आहे त्यांना सर्वात जास्त या ठिकाणी काय आपल्याला उत्पन्न झालेले दिसून येते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा असा आहे, महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर, पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, 3ऱ्या क्रमांकाचे विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचे कोणते आहे? महाबळेश्वर, सालेर, मुल्हेर किंवा कळसुबाई. तर आपल्याला माहीत असले तर खूपच चांगली गोष्ट आहे. महाबळेश्वर हे जे आहे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. पहिल्या कोणते आहे? कळसुबाईचे शिखर आहे. दुसऱ्या कोणते आहे? सालेर हे शिखर दिसून येते. तर डेटा लक्षात घ्यायचा आहे. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये कोणती मृदा आढळते विचारलेलं आहे. किती भागामध्ये? 3/4 भागामध्ये. काळी मृदा, रेगूर मृदा, जांभी मृदा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. रेगूर मृदा जी आहे महाराष्ट्राच्या 3/4 भागामध्ये असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया. 21वा प्रश्न, राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणास ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. राज्याचा आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो की द्वितीय नागरिक कोण असतो. तर या ठिकाणी मुख्यमंत्री, राज्यपाल, वनमंत्री किंवा आरोग्यमंत्री. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मुख्यमंत्री हा जो व्यक्ती असतो राज्याचा द्वितीय नागरिक असतो. पहिला कोण असतो? तर राज्यपाल. या व्यक्तीला राज्याचा प्रथम नागरिक असे संबोधले जात असते. प्रश्न 22वा कव्हर करूया. हिंदू हृदय सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हणतात? हिंदू हृदय सम्राट कोणास म्हणतात? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे किंवा वरीलपैकी सर्वांनाच. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना जे आहे हिंदू हृदय सम्राट असे संबोधले जात असते. तर कव्हर करूया
23वा प्रश्न असा आहे, नवीन संसदेचे उद्घाटन कोणत्या दिवशी झालेले होते? नवीन संसदेचे जे उद्घाटन झालेले आहे विद्यार्थ्यांनो, नेमकेच कोणत्या दिवशी झालेले होते? 27 मे, 29 मे, 28 मे किंवा 30 मे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 30 मे 2023 या वर्षी या दिवशी नवीन संसदेचे उद्घाटन झालेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 24वा दिसून येतो की नवीन संसदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले होते? आता या ठिकाणी जे उद्घाटन झालेले होते 28 मे 2023ला, तर कोणाच्या हस्ते झालेले होते? राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश किंवा पंतप्रधान? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 4 योग्य राहणार आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते जे आहे नवीन संसदेचे उद्घाटन झालेले होते. आणि या ठिकाणी संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्यामार्फत करण्यात या ठिकाणी राष्ट्रपती यांच्या हस्ते केले पाहिजे असते, परंतु झालेले नसल्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो या उद्घाटनावर जो आहे बऱ्याच पक्षांनी बहिष्कार टाकलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. 25वा प्रश्न आहे की भारताच्या जुन्या संसदेचे उद्घाटन कोणत्या वर्षी झालेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. जुन्या संसदेचे उद्घाटन कोणत्या वर्षी झालेले होते? या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर जानेवारी 1922, 1927, 1928, 1920. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. जानेवारी 1927 या वर्षी भारताच्या जुन्या संसदेचे उद्घाटन झालेले आपल्या सर्वांना दिसून येते. जुन्या संसदेला बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यावेळेस किती लागलेले होते? तर 83 लाख रुपयाचा खर्च आलेला होता 1927 या वर्षी नवीन जुनी संसद बनवण्यासाठी. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 26वा असा आहे, खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाण आहेत? सर्वांना उत्तर येतच असेल. थंड हवेचे ठिकाण विचारलेले आहे. लोणावळा, चिखलदरा, महाबळेश्वर किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे महाबळेश्वर, चिखलदरा तसेच लोणावळा हे सर्व थंड हवेचे ठिकाणेच असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. कव्हर करूया. 27वा प्रश्न, इन्सुलिनची निर्मिती शरीरामध्ये कोणत्या भागात होते? इन्सुलिनची निर्मिती विचारलेली आहे. कोणत्या भागात होते? स्वादुपिंड, यकृत, फुफ्फुस किंवा मूत्रपिंड? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. स्वादुपिंडामध्ये कशाची? तर इन्सुलिनची निर्मिती होत असते. तर कव्हर करूया. 28वा प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे की कोणत्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तब्बल 4 राज्ये येतात ते आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात जास्त जे आपण हे उत्तर पाहणार आहोत त्याच उच्च न्यायालयामध्ये राज्ये येत असतात, तर ते कोणते आहे? गंगटोक, मुंबई, गुवाहाटी, चंदीगड? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. गुवाहाटी या उच्च न्यायालयामध्ये तब्बल 4 राज्ये येतात. पहिले आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी मिझोरम. दुसरे आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर कोणते? तर या ठिकाणी दुसरे आहे आसाम. तिसरे कोणते आहे? तर तिसरे आहे विद्यार्थ्यांनो नागालँड. आणि चौथे कोणते आहे? तर आहे अरुणाचल प्रदेश. हे 4 राज्य आहेत. आता या ठिकाणी चंदीगड हे उच्च न्यायालय आहे कोणत्या राज्यासाठी आहे विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी 2 राज्याचे सामायिक आहे. तर कोणते आहे? हरियाणा आणि दुसरं विद्यार्थ्यांनो पंजाब. या 2 राज्यासाठी कोणते? चंदीगड उच्च न्यायालय आहे. आणि हे गंगटोक जे उच्च न्यायालय आहे विद्यार्थ्यांनो हे काय आहे? तर हे भारतातील काय आहे? सर्वात छोटे उच्च न्यायालय असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. हा सर्व डेटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा दिसून येतो विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असा की कोणत्या जिल्ह्यात जिल्हा न्यायालय नाही विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा न्यायालय नाही? नांदेड, ठाणे, जालना किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. वरीलपैकी म्हणजे या ठिकाणी नाही उत्तर जे असं आहे की म्हणजेच जालना, ठाणे, नांदेड या सर्व जिल्ह्यामध्ये काय आहे? उच्च न्यायालय उपस्थित आहे. तर कव्हर करूया. 30वा प्रश्न विद्यार्थ्यांनो असा दिसून येतो की शेक्सपियरच्या हॅम्लेट ग्रंथाचे मराठीत रूपांतर करणारे व्यक्ती कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी व्यक्ती आहेत शेक्सपियर यांच्या हॅम्लेट ग्रंथाचे. गोपाळ गणेश आगरकर, वासुदेव बळवंत फडके, पंडित नेहरू, राजश्री शाहू महाराज? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहणार आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी या ठिकाणी हॅम्लेट या ग्रंथाचे मराठीत रूपांतर केलेले होते. आता सुप्रकाशला विद्यार्थ्यांनो 1 सेकंड पण लागणार
नाही, आपल्याला काय करायचं आहे, एक लाईक नक्कीच करायचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे. जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा होईल काय की पुढची सुपरक्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते आणि सुपरक्लासला एक लाईक पण नक्कीच करायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.